नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.जी.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल 7 पाहणार आहोत. याचा पेज नंबर आहे 180. Given below is the balance sheet of Jaya, Maya and Mamta, who were sharing profits and losses as 3:3:2. 3:2 आपल्याला रेशो दिलेला आहे. त्याच्याखाली बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट दिलेले आहे. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. आणि बॅलन्स शीटच्या खाली आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. ऑन 1 एप्रिल 2019 ममता रिटायर्ड फ्रॉम दी फर्म ऑन दी फॉलोइंग टर्म्स. बरोबर, आपल्याला 1 एप्रिल 2019ला ममता रिटायर्ड होणार आहे अशी इन्फॉर्मेशन दिलेल्या आहे. बरोबर, आणि त्या इन्फॉर्मेशनच्या खाली आपल्याला 4 ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. आणि ॲडजस्टमेंटच्या खाली पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन दी बुक्स ऑफ दी फर्म. तर आपल्याला ह्या 7 नंबर एक्झाम्पलमध्ये जर्नल एंट्रीज तयार करायला सांगितलेल्या आहेत. बरोबर, तर या 7 नंबर एक्झाम्पलमध्ये आपण जर्नल एंट्रीज देखील तयार करणार आहोत आणि लेजर अकाउंट देखील पाहणार आहोत. बरोबर, लेजर अकाउंटमध्ये आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि न्यू बॅलन्स शीट पाहणार आहोत. बरोबर, आता आपण ॲन्सरचा फॉर्मॅट पाहणार आहोत. बरोबर, लेक्चर नंबर 9 एक्झाम्पल 7 ॲन्सर. सुरुवातीला आपण जर्नल एंट्रीजचा फॉर्मॅट आखणार आहोत. बरोबर, हा 2 पानामध्ये आखून घ्यायचा आहे. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. बरोबर, पहिला कॉलम आहे डेट, दुसरा कॉलम आहे पर्टिक्युलर, तिसरा कॉलम आहे LF, चौथा कॉलम आहे डेबिट रुपीज आणि 5वा कॉलम आहे क्रेडिट रुपीज. तर जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट साधारणतः 1.5 पानामध्ये ओपन करायचा आहे. बरोबर, त्याच्या खाली बरोबर पहिला अकाउंट आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. बरोबर, लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. बरोबर, रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करायचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या 3ऱ्या पेजवर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करायचं आहे. बरोबर, लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईडला पर्टिक्युलर आणि 3 पार्टनरचे 3 कॉलम. या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, ती दुरुस्त करून घ्यायची आहे. पहिला पार्टनर्स जया, दुसरा पार्टनर्स माया, तिसरा पार्टनर्स ममता. राईट हँड साईडला सेम तशीच इन्फॉर्मेशन, पर्टिक्युलर जया, माया, ममता. बरोबर, अशा प्रकारे हा अर्ध्या पानापेक्षा कमी पानामध्ये ओपन केला तरी चालू शकतो. आणि उरलेल्या पेजमध्ये आपण न्यू बॅलन्स शीट देखील पाहणार आहोत. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019. बरोबर, लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. बरोबर, तर ही पाऊण पानामध्ये उरलेल्या ओपन करायच्या आहे. बरोबर, अशा प्रकारे आपण 3 पानामध्ये ॲन्सरचा पूर्ण फॉर्मॅट पाहिलेला आहे. आता आपण ॲन्सर सोडवायला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आलेलो आहोत, लायबिलिटी साईडला. बरोबर, सुरुवातीला आपण कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस ट्रान्सफर करूया. जया 48,000, माया 52,000, ममता 36,000. बरोबर, कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो, म्हणून आपण क्रेडिट साईडला आलो. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन या ठिकाणी पाहिजे. या ठिकाणी देखील कॅरेट डाऊन केलेलं आहे, मिस्टेक केलेलं आहे. या ठिकाणी ब्रॉड डाऊन करून घ्यायचं आहे. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. बरोबर, जया 48,000, माया 52,000 आणि ममता 36,000. अशा प्रकारे आपण कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस ट्रान्सफर केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलेलो आहोत. बरोबर, एकदम खाली आपल्याला जनरल रिझर्व
आपल्याला 16,000 दिसतोय, बरोबर. तर हा जनरल रिझर्व आपण ऑल पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करत असतो त्यांच्या रेशोप्रमाणे, म्हणजेच 3:2 प्रमाणे, बरोबर. तर आपण या ठिकाणी वर्किंग नोटमध्ये आलेलो आहोत, म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या खाली आपण या ठिकाणी जनरल रिझर्वचं कॅल्क्युलेशन करणार आहोत डिस्ट्रीब्युशनचं. जनरल रिझर्व बरोबर किती आहे किंमत 16,000 छेद 8, म्हणजेच रेशोची बेरीज 8 येते. बघा रेशो आहे 3:2, 3 आणि 3 6 आणि 2 8, बेरीज 8 येते म्हणून 8 घेतलेला आहे. 8 1 8, 8 2 16, पुढचे 3 0, 2001 भाग जनरल रिझर्वचा आलेला आहे. म्हणून जया बरोबर 2000 गुणिले 3 बरोबर 6,000, माया बरोबर 2000 गुणिले 3 बरोबर 6,000, ममता बरोबर 2000 गुणिले 2 बरोबर 4,000. अशा प्रकारे 16,000 आपण जनरल रिझर्व तिन्ही पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आता ह्याची आपण एंट्री पाहणार आहोत. सुरुवातीला डेटमध्ये सर्व एंट्रीजला डेट सेमच येणार आहेत, 2019 1 एप्रिल, बरोबर. आता आपण जनरल रिझर्व ऑल पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. त्याची एंट्री जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 16,000 टू जया कॅपिटल अकाउंट 6,000 टू माया कॅपिटल अकाउंट 6,000 टू ममता कॅपिटल अकाउंट 4,000 बिंग जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड अमंग्स पार्टनर्स, बरोबर, किंवा जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड टू ऑल पार्टनर्स, बरोबर. अशा प्रकारे आपण ही पहिली एंट्री पाहिलेली आहे. आता हेच आपण लेजर पोस्टिंग देखील करूया. आता कॅपिटल अकाउंट्स काय केलेले आहेत, क्रेडिट, म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय जनरल रिझर्व अकाउंट, जया 6,000, माया 6,000, ममता 4,000. अशा प्रकारे आपण पहिली एंट्रीचं लेजर पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ॲसेट साईडला आलेलो आहोत. ॲसेट साईडला बँक बॅलन्स 21,600 दिसतोय, बरोबर. आणि बँकेशी संबंधित खाली कुठलीही ॲडजस्टमेंट नाही, म्हणून बँकेचा बॅलन्स देखील आहे तसा न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण ट्रान्सफर करणार आहोत, बरोबर. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. बँक 21,600 आपण बॅलन्स ट्रान्सफर केलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. एक ॲसेट टू बी रिव्हॅल्यूड ॲज अंडर, बरोबर. ॲसेट रिव्हॅल्यू झालेले आहेत, बरोबर. लाईव्ह स्टॉक ₹24,000. आता लाईव्ह स्टॉकची किंमत रिव्हॅल्यू किती सांगितलेली आहे, 24,000, बरोबर. आता ह्याची मूळ किंमत आपण पाहूया वरती. लाईव्ह स्टॉक 25,200. आता 25,200 मूळ किंमत आहे आणि आपल्याला रिव्हॅल्यू किंमत किती दिलेली आहे, 24,000. म्हणजे या ठिकाणी लाईव्ह स्टॉकची किंमत कमी होणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी ₹32,000 म्हणजे 32,000, बरोबर. आता ह्याची मूळ किंमत वरती पाहूया. प्लांट अँड मशिनरी 34,800 म्हणजे याची देखील किंमत कमी झाली, किती, 2,800, म्हणून या ठिकाणी मायनसचं चिन्ह दिलेलं आहे. या ठिकाणी देखील लाईव्ह स्टॉकला मायनसचं चिन्ह दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट पुढची ॲसेट आपण पाहूया. इक्विपमेंट्स ₹16,800 16,800 रिव्हॅल्यू किंमत दिलेली आहे. आता वरती आपण इक्विपमेंटची किंमत पाहूया 16,000 आणि या ठिकाणी किती दिली, 16,800 म्हणजे किंमत वाढलेली आहे, म्हणून या ठिकाणी प्लसचे चिन्ह केलेलं आहे, बरोबर. आता हे तुम्हाला मी का सांगायला लागलेलं आहे, तर आपल्याला ह्याची एंट्री करावी लागणार आहे. ॲसेटची किमतीत वाढ झाली, बरोबर, का घट झाली, याप्रमाणे आपल्याला एंट्रीज कराव्या लागतात, बरोबर. त्याच्यानंतर पुढे 2 an item of ₹400 from creditors is no longer a liability and hence should be properly adjusted, बरोबर. आता या ठिकाणी क्रेडिटर्स इज नो लॉंगर ए लायबिलिटी म्हणजे या ठिकाणी ₹400 लायबिलिटी आपली कमी झालेली आहे, बरोबर. आता लायबिलिटी कमी झाली म्हणून या ठिकाणी लेसचं चिन्ह मी दिलेलं आहे. आता लायबिलिटी कमी झाली तर आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो, बरोबर. यासाठी मी या ठिकाणी चिन्ह दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे 3 मिस्टर राम आवर कस्टमर मे और मे नॉट बी एबल टू पे हिज डेप्ट ऑफ ₹2,000. आता
ह्या तिघांचा पण एक कस्टमर आहे मिस्टर राम, बरोबर, किंवा या फर्मचा मिस्टर राम कस्टमर आहे. त्याच्याकडून आपल्याला येणं 2,000 रुपये होतं, ते आलेलं नाही, बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपण हे डेप्ट कशामधून लेस करणार, सन्ड्री डेटर्स. म्हणजे या ठिकाणी देखील 2,000नं डेटरची किंमत कमी होणार, म्हणून या ठिकाणी मी लेसचं चिन्ह दिलेलं आहे, बरोबर. आणि शेवटचे ॲडजस्टमेंट, दी अमाऊंट ड्यू टू ममता बी ट्रान्सफर्ड टू हर लोन अकाउंट. आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करत असताना जी ममताला जी पेमेंट करायचं आहे, जेवढा बॅलन्स त्या इकडे येईल तेवढा, तर ते लोन अकाउंटला ट्रान्सफर करायला सांगितलेलं आहे. म्हणजे ममता लोन अकाउंटला ती अमाऊंट ट्रान्सफर करायला सांगितलेली आहे. अशा प्रकारे आपण सर्व इन्फॉर्मेशन पाहिलेलं आहे. त्याचं देखील आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करताना इन्फॉर्मेशन पाहूया, बरोबर. आता आपल्याला एंट्रीज कराव्या लागतील, बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला पहिली एंट्री करावी लागेल. ॲसेटची किंमत जर कमी झाली असेल तर आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला घ्यावे लागणार आहे. आता या ठिकाणी लाईव्ह स्टॉक ॲसेट आहे, किंमत कमी झाली. प्लांट अँड मशिनरी ॲसेट आहे, किंमत कमी झाली. हे येणार नाही, बरोबर, हे देखील येणार नाही. त्याच्यानंतर 3 नंबर ॲडजस्टमेंट, हे जे सन्ड्री डेटर्समधून आपण 2,000 लेस करणार आहे. म्हणजे या ठिकाणी ॲसेटची किंमत कमी होणार. म्हणजे 1, 2 आणि 3 हे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला घ्यावे लागतील. म्हणून आपल्याला ह्याची सर्वांची मिळून एक एंट्री करावी लागणार आहे. तर ते आपण एंट्री पाहूया आणि नंतर लेजर पोस्टिंग करूया, बरोबर. दुसरी एंट्री, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 6,000 टू लाईव्ह स्टॉक अकाउंट 1,200 टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट 2,800 टू RDD अकाउंट 2,000, बरोबर. या सर्वांची बेरीज केली तर 6,000 येते, बरोबर. तर हे तिन्ही अकाउंट आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला घ्यावे लागतील, कारण की किंमत कमी झालेली आहे, बरोबर. बिईंग ॲसेट डेप्रिशिएटेड अँड RDD प्रोव्हाइडेड ऑन डेटर्स, बरोबर. अशा प्रकारे आपण याची एंट्री पाहिलेली आहे. आता ह्याचं आपण लेजर पोस्टिंग करूया. रिव्हॅल्युएशन अकाउंट काय केलेलं आहे, डेबिट, म्हणून आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. आता हे तिन्ही अकाउंट आपण इथे घेणार, बरोबर. टू लाईव्ह स्टॉक अकाउंट 1,200 टू प्लांट अँड मशिनरी 2,800 टू RDD अकाउंट 2,000, बरोबर. अशा प्रकारे आपण ह्या एंट्रीचं लेजर पोस्टिंग केलेलं आहे. पुन्हा आपण ॲडजस्टमेंटमध्ये जाऊया. आता उरलेले अकाउंट जे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला येतील असे किती आहेत बघा. इक्विपमेंटची किंमत या ठिकाणी वाढलेली आहे, म्हणून या ठिकाणी प्लसचं चिन्ह केलेलं आहे. हे एक येणार आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला. आणि या ठिकाणी 2 नंबर ॲडजस्टमेंटमध्ये लायबिलिटी कमी झालेली आहे. लायबिलिटी आपली कमी झाली तर आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटलाच घेतो, म्हणून ह्या दोन्हीला आपल्याला या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला घ्यावं लागेल. आपण त्याची पण एंट्री पाहणार आहोत, म्हणून आपण तिसरी एंट्रीज पाहणार आहोत, बरोबर. इक्विपमेंट अकाउंट डेबिट 800, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 400 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 1,200. बिईंग इक्विपमेंट्स ॲप्रिशिएटेड इन व्हॅल्यू अँड क्रेडिटर्स डिक्रीज्ड इन व्हॅल्यू, बरोबर. इक्विपमेंटच्या किमतीत वाढ झाली आणि लॅबिलिटी आपली कमी झाली, म्हणून आपण हे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतलेलं आहे. अशा प्रकारे याची आपण एंट्री पाहिली. आता ह्याचं आपण लेजर पोस्टिंग करूया. रिव्हॅल्युएशन अकाउंट काय केलं आहे, क्रेडिट, म्हणून आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचे नाव बाय इक्विपमेंट्स अकाउंट 800 बाय क्रेडिटर्स अकाउंट 400, बरोबर. अशा प्रकारे ह्या एंट्रीचं आपण लेजर पोस्टिंग केलेलं आहे, बरोबर. आता आपण 1 नंबर ॲडजस्टमेंट पूर्ण पाहिली, 2 नंबर ॲडजस्टमेंट देखील पूर्ण त्या ठिकाणी पाहिलेले आहे, 3 नंबर ॲडजस्टमेंट देखील आपण पूर्ण पाहिलेले आहे, 4 नंबर ॲडजस्टमेंट आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करताना पाहणार आहोत, बरोबर. आपण ज्या ह्या 2 एंट्रीज बघितलेल्या आहेत याचं आता दुसरं पोस्टिंग आपण करणार आहोत, ते न्यू बॅलन्स शीटला, बरोबर. सुरुवातीला आपण ॲसेट पाहूया, म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो, बरोबर. आता लाईव्ह स्टॉक ह्याची मूळ किंमत आहे 25,200, लेस डिप्रिशिएशन किंमत कमी झाली 1,200, आउटरला 24,000
लाईव्ह स्टॉकची अमाऊंट आलेली आहे. त्याच्यानंतर दुसरे ॲसेट प्लांट अँड मशनरी, मूळ किंमत 34,800, लेस डेप्रिशिएशन, किंमत कमी झालेली आहे 2,800 बरोबर. आउटरला 32,000 अमाऊंट आलेली आहे. त्याच्यानंतर तिसरे ॲसेट इक्विपमेंट्स, मूळ किंमत 16,000, आता वाढ झालेली आहे. ॲड ॲप्रिशिएशन 800, आउटरला 16,800. त्याच्यानंतर पुढची ॲसेट डेटर्स, मूळ किंमत 50,000, लेस RDD, किंमत कमी झाली म्हणजे डेटर्स कमी झालेले आहेत. लेस RDD 2,000, आउटरला 48,000. अशा प्रकारे सगळ्या ॲसेटचा आपण मगाशी ज्या आपण एंट्रीज बघितल्या होत्या त्याप्रमाणे या ठिकाणी आपण दुसरं पोस्टिंग देखील याचं केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता लॅबलिट साईडला जाऊया. लॅबलिट साईडला आपलं क्रेडिटर्स कमी झालं होतं म्हणून आपण क्रेडिटर्स मूळ किंमत घेतली ओल्ड बॅलन्स शीटमधली 34,400, लेस डिक्रीज्ड, क्रेडिटर्स आपले कमी झाले होते कितीनं 400 रुपये म्हणून या ठिकाणी 400 रुपये घेतले. आउटरला 34,000 आपण अमाऊंट घेतलेली आहे बरोबर. अशा प्रकारे ज्या आपण 2 एंट्रीज बघितल्या होत्या बरोबर त्याचं आपण दुसरं देखील पोस्टिंग केलेलं आहे बरोबर. आता आपण ओल्ड बॅलन्स शीटला आलेलो आहोत. कुठले अकाउंट राहिले का ते आपण पाहूया. क्रेडिटर्स झालेलं आहे. बिल्स पेएबल 9,200 कुठे घेणार आपण तर न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आहे तसं घ्यायचं म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलो. बिल्स पेएबल 9,200 आपण आहे तसं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलेलो आहोत. कॅपिटल अकाउंट्स घेतलेले आहे. जनरल रिझर्व झालेला आहे बरोबर. त्याच्यानंतर आता आपण ॲसेट साईडला येऊया. बँक बॅलन्स आपण घेतलेला आहे. प्लांट अँड मशनरी झाले, डेटर्स झालेला आहे, लाईव्ह स्टॉक झालेला आहे, इक्विपमेंट्स झालेला आहे, इन्व्हेस्टमेंट राहिलेलं आहे. ह्याच्यावर ॲडजस्टमेंट नव्हती. 48,000 आहे तसं न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. इन्व्हेस्टमेंट 48,000 आपण पोस्टिंग केलेलं आहे बरोबर. आत्ता आपला कुठलंही अकाउंट ओल्ड बॅलन्स शीटमध्ये राहिलेलं नाही आणि सर्व ॲडजस्टमेंट देखील झालेले आहेत. आणि ही शेवटची जी ॲडजस्टमेंट आहे ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करताना ह्याची आपण एंट्री पाहणार आहोत बरोबर. आता आपण पहिला अकाउंट रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूया म्हणजे आपल्याला याच्यामधनं एक एंट्री आपल्याला मिळणार आहे. आता रिव्हॅल्युएशन अकाउंटची कोणती साईड मोठी आहे तर निश्चितच डेबिट साईड मोठी आहे बरोबर. 1,200, 2,800, 2,000 एवढ्या अमाऊंट दिसतात. याची बेरीज केली 6,000 आली. ते आपण क्रेडिट साईडला मांडली 6,000 बरोबर. या 6,000मधनं हे 800 आणि 400 लेस केले तर 4,800 लॉस आपल्याला मिळालेला आहे कारण की डेबिट साईड मोठी आहे म्हणजे आपल्याला लॉस या ठिकाणी मिळतो बरोबर. त्याला आपण टायटल दिलं बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लॉस. किती मिळाला 4,800. आता हा ऑल पार्टनर्सला लॉस डिस्ट्रीब्यूट करायचा आहे तर आपण त्याच्याच खाली आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. लॉस ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट 4,800 लॉस छेद 8 घेतलं कारण की रेशोची बेरीज 8 आहे. 8 एक 8, 8 संघ 48. पुढचे 2 शून्य 600 रुपये एक भाग लॉसचा आलेला आहे म्हणून जयाबरोबर 700 गुणिले 3 बरोबर 1,800, मायाबरोबर 600 गुणिले 3 बरोबर 1,800, ममताबरोबर 600 गुणिले 2 बरोबर 1,200. अशा प्रकारे 4,800 लॉस आपण तिन्ही पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आपण इनरला देखील त्याचं पोस्टिंग करूया. जया 1,800, माया 1,800, ममता 1,200. आता आपण लॉसची काय एंट्री करतो तर पार्टनर्स ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट अशी एंट्री करतो तर ती देखील आपण एंट्री पाहणार आहोत बरोबर. जया कॅपिटल अकाउंट डेबिट 1,800, माया कॅपिटल अकाउंट डेबिट 1,800, ममता कॅपिटल अकाउंट डेबिट 1,200 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 4,800 बिंग लॉस ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट डिस्ट्रीब्युटेड अँड ट्रान्सफर्ड टू ऑल कॅपिटल अकाउंट्स बरोबर. अशा प्रकारे आपण ही देखील एंट्री पाहिलेली आहे. त्याचं आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रिएटला तर ऑलरेडी पोस्टिंग केलेलं आहे. आता ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग राहिलेलं आहे म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आलो.
टू रिव्हॅल्युएशन अकाउंट, अपोजिट अकाउंटचं नाव लॉस, त्याच्याखाली कंसामध्ये जया 1800, माया 1800, ममता 1200. अशा प्रकारे आपण लॉसचं देखील पोस्टिंग केलेलं आहे. आत्ता आपण काय करणार आहोत तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार आहोत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करत असताना कोणती साईड मोठी आहे तर निश्चितच क्रेडिट साईड तिघांची पण मोठी आहे. सुरुवातीला जयाची आपण बेरीज करूया. जया 48,000 आणि 6,000, बेरीज आली 54,000. डेबिट साईडला देखील मांडून घेतलेली 54,000, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा पार्टनर्स माया 52,000, 6,000, बेरीज आली 58,000. ते देखील आपण डेबिट साईडला मांडून घेतली 58,000, बरोबर. त्याच्यानंतर तिसरा पार्टनर्स ममता जो रिटायर होणार आहे, बरोबर. 36,000, 4,000, बेरीज आली 40,000. डेबिट साईडला मांडून घेतली 40,000. आता जो रिटायर्ड पार्टनर आहे ममता, त्याचा अगोदर आपण क्लोजिंग करूया. म्हणून ह्या 40,000मधून हे 1,200 गेले तर बॅलन्स आला 38,800, बरोबर. 38,800 जो बॅलन्स येतोय, बरोबर, तो आपल्याला चौथ्या ॲडजस्टमेंटमध्ये लोन अकाउंटला ट्रान्सफर करायला सांगितलेला आहे, बरोबर. म्हणून आपण तो लोन अकाउंटला ट्रान्सफर केला. म्हणून टू ममता लोन अकाउंट हे हेडिंग आपण दिलं. ह्या दोघांच्या पार्टनर्समध्ये डॅश आलं. 38,800 अमाऊंट ममताची आहे. आता ह्याची आपल्याला एंट्री देखील करावी लागते. आता हे डिफरन्स कुठल्या बाजूला आला? डेबिट साईडला. म्हणून ममता कॅपिटल अकाउंट डेबिट टू ममता लोन अकाउंट, बरोबर. अशा प्रकारची एंट्री होते. ममता कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आपण पोस्टिंग केले. आता आपण कुठं करणार? ममता लोन अकाउंटला देखील पोस्टिंग आपल्याला करावं लागतं, बरोबर. ह्याचं काय आपण लेजर क्रिएट केलेलं नाही तर देखील सांगतो. ममता कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आपलं पोस्टिंग झालेलं आहे. आता ममता लोन अकाउंटचे कुठं होणार पोस्टिंग? क्रेडिट साईडला. तर फक्त क्रेडिट साईडलाच पोस्टिंग 38,800 आलं. आता ममता लोन अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे तर क्रेडिट साईडची बेरीज आपण मांडणार, ती डेबिट साईडला मांडणार. क्लोजिंग बॅलन्स कुठं निघणार? डेबिट साईडला निघणार ममता लोन अकाउंटच्या, बरोबर. टू बॅलन्स कॅरेड डाऊन, तो ओपनिंग करून टाकला. मग ह्याचं दुसरं पोस्टिंग आपल्याला कुठं करावं लागतं तर ममता लोन अकाउंटच्या क्रेडिट साईडलाच पोस्टिंग झाले, म्हणजेच क्रेडिट बॅलन्स आहे. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ममता लोन अकाउंट 38,800 घेतो, कारण की ममता लोन अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे. म्हणून आपण क्रेडिट बॅलन्सेस आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतो आणि डेबिट बॅलन्सेस आपण कुठे घेतो? ॲसेट साईडला घेतो. त्या प्रिन्सिपलनुसार, त्या तत्वानुसार आपण याचं पोस्टिंग करतो, बरोबर. तर याची देखील आपण एंट्री पाहूया. तर शेवटची एंट्री ममता कॅपिटल अकाउंट डेबिट 38,800 टू ममता लोन अकाउंट 38,800 बीइंग बॅलन्स अमाऊंट ड्यू टू ममता ट्रान्सफर टू हर लोन अकाउंट, बरोबर. अशा प्रकारे आपण ही शेवटची देखील एंट्री पाहिलेली आहे. आता आपण एंट्रीज सर्व संपल्यानंतर आपण ह्याची बेरीज करणार आहोत. डेबिट कॉलमची बेरीज आणि क्रेडिट कॉलमची देखील बेरीज आपल्याला करावी लागते. तर पर्टिक्युलर कॉलममध्ये खाली एकदम खाली टोटल इज इक्वल टू करायचं आहे. आता डेबिटची बेरीज 16,000, 6,000, 800, 400, 1,800, 1,800, 1,200, 38,800 या सर्वांची बेरीज केली 66,800 आलेलं आहे. तर तेवढीच बेरीज क्रेडिट साईडची देखील 66,800 येते, बरोबर. अशा प्रकारे जनरल एंट्रीचं देखील आपण टोटल केलेले आहे, बरोबर. आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये आलेलो आहोत. आता उरलेले कंटिन्यूइंग पार्टनर्स जे जया आणि माया आहेत त्यांचं देखील आपण क्लोजिंग करूया. ह्या 58,000मधून हे 1,800 लेस केले, 56,200 क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे, बरोबर. ममताच्या कॉलममध्ये डॅश करायचा. त्याच्यानंतर दुसरा पार्टनर्स जया आपण घेऊया. 54,000 टोटल आहे. या 54,000मधून 1,800 लेस केले तर 52,200 क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे, बरोबर. ह्या दोघांचे पण आपण क्लोजिंग बॅलन्सेस काढलेले आहेत. म्हणून ह्याला टायटल दिलं टू बॅलन्स कॅरीड डाऊन, बरोबर. ते ओपनिंग करून घेतले पुढच्या वर्षी. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन
52,200, 56,200, ममताच्या कॉलममध्ये डॅश. आता क्लोजिंग बॅलन्सेस आपण जया आणि मायाचे काढलेले आहेत, बरोबर. तर ह्याचं दुसरं पोस्टिंग आपण कुठं करतो, तर न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, बरोबर. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलो. कॅपिटल अकाउंट्स जया 52,200, माया 56,200, आउटरला दोन्हीची बेरीज 1,08,400 आलेली आहे. अशा प्रकारे आपण कॅपिटल अकाउंटचं देखील दुसरं पोस्टिंग केलेलं आहे. आत्ता आपण न्यू बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. न्यू बॅलन्स शीट टॅली करत असताना लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे. सुरुवातीला आपण लायबिलिटी साईड पाहूया. 1,08,400, 38,800, 34,000, 9,200 या सर्वांची बेरीज झाली 1,90,400. आता आपण ॲसेट साईड पाहूया. ॲसेट साईडला 21,700, 48,000, 24,000, 32,000, 16,800 आणि 48,000 या सर्वांची बेरीज झाली 1,90,400. अशा प्रकारे लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आलेली आहे. अशा प्रकारे आपली न्यू बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल 7 रिटायरमेंट ऑफ पार्टनर्सचं पाहिलेलं आहे. जया, माया अँड ममता यांचं. हे एक्झाम्पल आपण पाहत असताना जर्नल एंट्रीज पाहिलेल्या आहेत. तसेच लेजर अकाउंट्समध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट देखील पाहिलेला आहे. तसेच पार्टनर्स कॅपिटल अकाउंट देखील पाहिलेला आहे आणि न्यू बॅलन्स शीट देखील पाहिलेली आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.